नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पेपर कटिंग केलेली अस्तरवरती ठेवून अस्तर कसं कट करायचं, त्याचबरोबर ब्लाऊज कसा कटिंग करायचं इथं मी तुम्हाला सांगणार आहे। नेहमी खूप साऱ्या कमेंट असतात की ताई अस्तरचा ब्लाऊज कटिंग करून दाखवा। प्रत्येक आपण अस्तरचा किंवा साधा ब्लाऊज त्याच पद्धतीनं कटिंग करत असतो, पण अस्तरचा ब्लाऊज कटिंग करून दाखवा म्हणून कमेंट होती। तर आता आपण अस्तरवरती कटिंग करूया। पेपर कटिंग केलेला आहे आपण। 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर 36 साईजचा ब्लाऊज आहे। 36 साईजच्या ब्लाऊजचं आपण कटिंग केलेलं आहे। ती 36 साईजच्या ब्लाऊज पेपर कटिंगची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि आता आपण हे जे आहे ते अगोदर अस्तरवरती कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कपड्यावरती आपण कट करूया। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कुठलं पॅटर्न कुठं ठेवायचं, ॲडजस्ट कसं करायचं हे तुम्हाला मी एकदम व्यवस्थित असं सांगणार आहे। कटोरी ठेवताना नेहमी कटोरी व्यवस्थित असेल तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो। चला तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, आपण इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आपण। अस्तरचा कपडा डबल फोल्ड घेतलेला आहे। बंद बाजू आपल्या साईडला ठेवलेली आहे, खुली बाजू पुढे आहे। बरोबर एकदम व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि जिथं जो भाग ॲडजस्ट होईल तिथं तो आपल्याला तयार करायचा आहे। तर बघा, नेहमी काय होतं तर कुठला भाग कुठं ठेवायचा हे लक्षात येत नाही, म्हणून आपण कुठला भाग कुठं ठेवायचा तेही आपण व्यवस्थित बघूया। तर डबल फोल्ड जी बाजू आहे त्यावरती नेहमी पाठीमागचा भाग ठेवायचा आहे, म्हणजे दोन्हीच कट होणार नाही। पाठीमागे मधोमध फोल्ड बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवायचा आहे, बाकीचा भाग कुठेही ठेवला तरीही चालेल। आणि आता आपण ह्याला टाचन लावून घ्यायचे आहे, म्हणजे टाचन लावल्यामुळं आपला पेपर हलणार नाही। आपल्याला परफेक्ट असं त्यावरती बाहेरच्या साईडनी आकृती जशी आहे आपली ब्लाऊजची तशी आखून घेता येईल। त्यामुळं आपण जसं सखडून मार्किंग करता येतं, पेपर आपला हलणार नाही। फॅनच्या हवेमुळे पेपर हलवू शकतो आणि इकडं तिकडं जाऊन आपलं व्यवस्थित माप येणार नाही। त्यामुळं आपण इथं टाचन लावून घेतलेले आहे आणि असेच टाचन लावून कट करायचं आणि अस्तरवरती ज्यावेळेस कट करू आपण त्यावेळेस ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला सोपंही होईल आणि परफेक्टही माप आपलं येईल। तर बघा, पाठीमागचा भाग कुठं ठेवायचा तर बंद बाजूवरती ठेवायचा। तर हे आपलं माप काढून झालेलं आहे। तर आता आपण दुसरं बघूयात। आता आपण जिथं जो भाग ॲडजस्ट होईल तिथं तो भाग आपण तयार करायचा आहे। तर आता साईड पट्टी आपण तिथं ठेवून घ्यायची आहे। तर साईड पट्टीलाही आपण टाचन लावून घ्यायची आहे। आणि जी स्लीव्स आहे ती आपण तिथं ठेवून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी बसेल त्या ठिकाणी स्लीव्स ठेवून घ्यायची आहे। जर तुमचं साईज मोठी असेल कटोरी ब्लाऊजची तर इकडे जास्त येऊ शकतं, त्यामुळे तिथं ते स्लीव्स बसणार नाही। कमी जास्त असेल तर पलीकडल्या साईडला ठेवून घ्यायची, नाहीतर तुम्ही इकडच्या कडेलाही अशी ठेवून घेऊ शकता, म्हणजे जिथं ॲडजस्ट होईल तिथं आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे। तर आपली इथं बसतं आहे त्यामुळं आपण इथंच करून घ्यायचं आहे। तर ही बघा 36 साईजच्या ब्लाऊजचं पेपर कटिंगच्या व्हिडिओची लिंकही मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर बाहीची उंची आणखीन एक वेळेस चेक करायचं आहे आपण पेपरवरती। बरोबर आपलं 5 इंच तयार आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5.5 इंच आहे का, आणि बरोबर आपल्याला इथंही टाचन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पेपर हलणार नाही। आपल्याला मार्किंग करताना बरोबर येईल। इथं आपण साईड पट्टी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे। साईड पट्टीलाही आपण टाचन लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण कटोरी जी आहे ती आपली बरोबर आहे का, कटोरी कशी ठेवायची, जो खालचा जो साईड आहे गोल राऊंडची साईड असते ती आपल्याला खालच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे क्रॉसमध्ये ठेवायचं नाही। अलीकडचा जो भाग आहे तो क्रॉस आला पाहिजे आणि गोल राऊंडची साईडला जो खालचा भाग आहे तो खाली राहिला पाहिजे। अशा पद्धतीनं जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे ठेवलं पाहिजे। तिथंही त्याला टाचन लावून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण आता इथं क्रॉसपट्टी ठेवायची आहे। जर कडेला तिथं ठेवण्याच्या ऐवजी आपण अलीकडल्या साईडलाही ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला पुढच्या साईडला पट्ट्या काढता येतील। तर बघा, आपली क्रॉसपट्टी तिथं बसलेली आहे।
तर आता आपली जसं जसं मार्किंग केलेलं आहे, आपण टाचन लावलेले आहे. टाचन लावल्यामुळं बघा आपला फॅन चालू आहे तरी उडत आहे ते फॅननं, तरी पण आपलं एकदम व्यवस्थित असं बसलेलं आहे. आता आपण हे कट करायचं आहे. कट करताना बघा आता आपण टाचन लावून घेतल्यामुळं फॅनने हवेनं आपला पेपर उडाला तरीही पण आपलं व्यवस्थित आपल्याला कटिंग करता येतं, म्हणून ते आपण टाचन लावून घ्यायचे आहे. आणि ज्यावेळेस आपण मेन कपड्यावरती कट करू त्यावेळेस पेपरची टाचन काढायची आणि मेन कपडा आपला ब्लाऊजचा आणि अस्तरचा कपडा आहे त्याला टाचन लावून घ्यायची, म्हणजे आपलं भाग इकडे तिकडे जाणार नाहीत आणि परफेक्ट असं आपल्याला कटिंग ही लवकरात लवकर व्यवस्थित करता येईल. व्यवस्थित असं जशास तसं आपण अस्तर जे आहे ते आपण बरोबर पेपर कटिंगसारखं कट करत असतो. आणि एक्स्ट्रा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे तो थोडा थोडा एक्स्ट्रा ठेवत असतो, पण अस्तरचे जे आहे ते जसं पेपर मार्किंग आहे तसंच आपण इथं कट करत असतो. तर बघा टाचन लावल्यामुळं आपण आपल्या साईडनी करून फिरवून व्यवस्थित असं कटिंग करू शकतो. तर कटोरी आणि साईड पट्टीची आपली कटिंग झालेली आहे. तर आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूयात. तर आता आपण असं हे जसं कट केलेलं आहे त्याच पद्धतीनं बाहीचं आणि क्रॉसपट्टीचंही कट करायचं आहे. आपण टाचन लावून मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण तेही कट करायचं आहे. परफेक्ट अशी कटिंग आहे, तुम्ही बघू शकता. तर तेही मी कट करून घेतलेलं आहे. आता ते कटिंग करून घेतलेलं आहे क्रॉसपट्टी आणि बाहीचं जसं इकडच्या साईडचं कट केलं तसं कट केलेलं आहे. आता आपण बघा आता ही टाचणी काढून घ्यायची आहे आणि पेपरची टाचण काढायची आणि कपड्याला आणि मेन ब्लाऊज पिसाला टाचण लावून घ्यायचं आहे. खालच्या साईडने थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं आहे, कारण हे आपण अस्तर जोडून घेताना कट करता येतं व्यवस्थित आपल्याला, त्यामुळं थोडंसं अर्धा पाव इंच कपडा कमी असेल तर पाव इंच सोडा, जास्तीचा असेल तर अर्धा इंच सोडला तरी चालेल. आता आपण 2 ठिकाणी टाचण लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी, म्हणजे मेन कपडा आणि अस्तर आपलं हलणार नाही, आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करता येईल त्यावरती आणि ब्लाऊजही कट करता येतो व्यवस्थित असा. आता पेपरची पिन काढायची आहे आपल्याला आणि जी पिन जी आहे ती आपल्याला मेन ब्लाऊज पिसाला लावून घ्यायची आहे पूर्ण. तर बघा ह्याच्यानंतर हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर आपण ब्लाऊज शिलाईचा व्हिडिओही मी अपलोड करणार आहे, म्हणजे कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाई अस्तर जोडत पूर्ण ब्लाऊज कसा तयार करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाही जी आहे ती थोडी एक्स्ट्रा ठेवायची आहे, पाठीमागच्या साईडलाही समोरच्या साईडलाही, म्हणजे मेन कपडा आहे तो थोडा एक्स्ट्रा ठेवला तरीही चालतं. म्हणजे काय होतं आपल्याला कपडा कमी अस्तर जोडल्यानंतर थोडा आपल्याला कटिंग करण्यासाठी लागतं, म्हणून आपण ते तसं करून घ्यायचं आहे. अस्तरचा कपडा ब्लाऊजचा कपडा अस्तरच्या कपड्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं आपल्याला क्रॉसपट्टी तिथं निघत आहे पण थोडीशी कमी पडत आहे. जी कमी पडलेली आहे ती आपण दुसरा जो कपडा निघेल आपण इकडच्या साईडचा तिकडच्या साईडचा तिथं आपण तो जॉईंट देऊन क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघू शकता जसंच तसं आपण मार्किंग केलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करायचं आहे. मार्किंग नाही केली तरी आपण आपला ब्लाऊजचा कपडा आहे आणि अस्तरचा आहे त्यानुसार आपण इथं कट करू शकतो. थोडं बाहेरच्या बाजूने एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे, अस्तरच्या बरोबर कट करायचं नाही. कट करताना थोडा बाहेरच्या बाजूने एक्स्ट्रा ठेवायचा आहे. अस्तर जोडल्याच्या नंतर आपण ते कट करायचं आहे. अशा ब्लाऊजचे धागे निघू शकतात आणि अस्तर जोडताना बरोबर तंत जर दोन्ही असेल तर थोडंसं हे प्रॉब्लेम होऊ शकतं, पण कपडा कमी असल्यास आपल्याला तसंच ॲडजस्ट करावं लागतं. म्हणून आपण कपडा एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्राचं कट करा, नसेल तर जशास तसं कट केलं तरीही चालेल. आता आपलं बघा अशा पद्धतीनं मार्किंग करण्याची गरज नाही, का तर आपण इथं पिन लावून घेतलेली आहे. पिन लावून घेतल्यामुळं आपल्याला मार्किंग न करताही आपण व्यवस्थित असं कटिंग करता येतं. तर 36 साईजच्या ब्लाऊजची
लिंक देणार आहे, तोही व्हिडिओ बघा. परत भाई कटिंग चार्ट, कटोरी ब्लाऊज चार्ट ह्या व्हिडिओची लिंक देणार आहे, म्हणजे दुसऱ्या साईजचा ब्लाऊज कट करताना तुम्हाला ते उपयोगी येईल. त्याप्रमाणे आपण ते कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण बघा, इथं जो कपडा उरलेला आहे तो फोल्ड करून तिथं क्रॉसपट्टीला म्हणजे योगपट्टीला जोड देऊ शकतो. पिन लावलेले आहे, त्यामुळे आपण सहज आपल्या साईडला उचलून घेऊ शकतो. तर बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज पेपर कट केलेला पेपर कटिंग जे आहे ते अस्तरवरती कसं कट करायचं आणि अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या समोरचा गळ्याचा आकार थोडासा व्यवस्थित आलेला नव्हता, त्यामुळं तो आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं कटिंग केलेलं आहे. तर बघा, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या. व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात राहतील. पॅटर्नचेही व्हिडिओ, कटोरी ब्लाऊजचेही व्हिडिओ बघायचे आहेत आणि हा ब्लाऊज आपण शिलाई केलेला तोही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तोही तुम्ही बघू शकता. आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित आता आपण कट करून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊजचं आपल्या अस्तरचं आणि मेन ब्लाऊज पिसाचं कटिंग झालेलं आहे. तर जॉईंट आहे ते मधलं कट करायचं आहे. आणि बघा, जो पाठीमागचा आपला भाग उरलेला आहे, गळपट्टी जी आहे ती आपली उरलेली आहे, ती आपण डबल फोल्ड करायची आहे जेवढी लागेल आपल्याला तेवढी, आणि तिथं कट करून घ्यायचं आहे. थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शिलाई करताना आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा लागेल. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. ते हे होऊ नये, घाळ होऊ नये म्हणून आपण त्यामध्येच टाचणी लावून पॅक करायचे आहे. तर ते तसंच आपण ठेवून ब्लाऊजची शिलाई करणार आहोत. ब्लाऊजची शिलाईचा पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अपलोड होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हुकलूक पट्टी, कमरपट्टी ही आपण ब्लाऊज तयार करताना बघणार.